इस न्यूज के प्रायोजक हैं वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। नई जिंदगी परिसर के एक घर और 3 दुकानों में लगी आग, 2 बकरियों की मृत्यु। दरअसल सोलापुर शहर नई जिंदगी नागनाथ नगर सोलापुर एयरपोर्ट के पीछे आज शनिवार 10 फरवरी 2024 की सुबह 7:30 बजे के आसपास एक घर और 3 दुकानों में अचानक आग लग गई। आग लगी देख सभी लोगों ने मिलकर दुकानों का और घर में रखा सामान बाहर निकाल लिया। फायर ब्रिगेड की टीम मौके पर पहुंच आग पर काबू पा लिया है, लेकिन इस आग में 2 बकरियों की मरने की बात सामने आई है। आज रोजी सकाळी 8:15 वाजता आमच्या इथं होडगी रोडला होडगीकर म्हणून एक ड्रायव्हर आहे, इथल्या एका नागरिकाचा त्यांना फोन आला की असं इथं आग लागलेली आहे मंदिराच्या बॅक साईडला। तर होडगी रोडची गाडी पहिल्यांदा मी इथं पाठवलं असं त्यांनी सांगितली आग मोठी आहे। त्याचबरोबर मी रविवारपेठ, भवानीपेठ आणि सावरकरची गाडी या ठिकाणी घेऊन आला असता या ठिकाणी पाहिलं की समोरची 3 दुकानांना आग लागलेली आहे आणि त्याचं बॅक साईडला जे घरं आहेत साधारणपणे 5 कुटुंबांचं जे नुकसान आहे त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये। परंतु त्या कुटुंबाच्या स्थानिक लोकांनी घरगुती माल साहित्य जे आहे त्यांनी पटापट बाहेर काढल्यामुळं होणारं नुकसान हे कमी झालेलं आहे। स्थानिक लोकांनी हे चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे। समोर फर्निचरच्या दुकानामध्ये 2 बकरी काहीतरी होते त्याच्यामध्ये, पण ते कुलूप आत असल्यामुळं ते आगीमध्ये होरपून मेलेले आहेत त्याच्यामध्ये। बाकीचं फर्निचरचं दुकान आहे किंवा इतर स्क्रॅप मटेरियलचं दुकान आहे, बांगडीचं दुकान आहे, त्यांचं देखील या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। तर साधारणपणे या ठिकाणी 8 गाड्या आपण आतापर्यंत पाणी मारलेलं आहे आणि याच्यामध्ये जीवितहानी कुठलं झालेलं नाही आणि आग पूर्णपणे आता विझलेली आहे त्याच्यामध्ये। आग कशामुळे लागली काय माहिती? आता हे आपल्याला आता विझल्यानंतर आपल्याला बघावं लागेल आणि MSCBC आम्ही कॉन्टॅक्ट करून त्याची आम्ही चौकशी करू।